शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदरणीय चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। सर, मोदींचा महाराष्ट्र दौरा झाला, नाशिकला आले, मुंबईला आले, मोठा जवळपास 7 ते 8 तास महाराष्ट्रात होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जातो तो रोड शो केला। कसं बघता या दौऱ्याकडे? हा सगळा राजकीय दौरा होता असं वाटतं? मोदीजींचा राजकीय दौरा हा महाराष्ट्रामध्ये मुद्दाम आणि उद्धव साहेबांशी कॉम्पिटिशन करण्याचा आहे। उद्धव साहेबांचे दौरे सगळे सुरू झालेले आहेत आणि उद्धव साहेबांनी मी सांगेन की आम्ही जवळपास आमचं एक 20-25 दिवसापूर्वीच ठरलं होतं की नाशिकला त्या ठिकाणी आपण 22 तारखेला काळाराम मंदिरात जायचं आणि 23 तारखेला तिथे मोठी रॅली आणि आमचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचा परिचय म्हणजे एक असं शिबिर होतं तिथे, असं ठरलं होतं। म्हणजे जवळपास 20-25 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी हे केल्यानंतर आता त्यांनी हे पाहिलं की बाबा आपल्याला पण काळाराम मंदिरात जायचं, कारण आम्ही अयोध्येत न जाता आम्ही काळाराम मंदिरात जातो, म्हणून त्यांनी पाहिलं की आता आधी काळाराम मंदिरात आपण जाऊ नंतर अयोध्येला जाऊ, असं सगळं चाललं। परंतु प्रत्यक्षात त्या म्हणजे रामाच्या मंदिरात अयोध्येमध्ये सुद्धा 4 यांनी विरोध केला, शंकराचार्यजींनी। धार्मिकतेमध्ये ते काही बसत नाही, धार्मिकतेमध्ये त्या ठिकाणी हे उद्घाटन किंवा हे स्थापित मंदिराची स्थापना, रामाची मूर्तीची स्थापना होत नाही, असं ते त्या ठिकाणी म्हटले, म्हणून त्या ठिकाणी विरोध केला। म्हणजे आता हळूहळू त्या ठिकाणी धार्मिकतेमध्ये लोक त्या ठिकाणी आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे। पण एक मी सांगेल की जिथे उद्धवसाहेबांचा दौरा नक्की झाला की लगे हे तिथे यायला लागले। उद्धवसाहेबांशी कॉम्पिटिशन मोदींचा म्हणजे मोदी म्हणजे आमचे उद्धवसाहेब किती मोठे आहे, उद्धवसाहेब किती मोठे की त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे पण तिकडे चाललं आहे। कारण आमचं कसं असतं म्हणजे का, आम्ही पॉलिटिकल लीडर असतो ना, आमचा प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी गेला की आम्ही त्या ठिकाणी जातो, आम्ही जर कुठे गेलो की तो आमच्याकडे तो तिथं येण्याचा प्रयत्न करतो, हे आमचं चालू असतं। पण आज त्यांनासुद्धा त्या ठिकाणी हे करावं लागतं, म्हणजे उद्धवसाहेबांच्या घोषणेच्या नंतर ते जातात। आम्हालाही आश्चर्य वाटतं की शेवटी उद्धवसाहेब किती मोठे झालेले आहे हे त्याच्यावरून सिद्ध होतं। खरं तर तुमच्याकडनं पण तयारी सुरू झाली म्हणायचं का? कारण उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यापूर्वी आज कल्याण दौऱ्यावरती आहेत, जिथं मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार आहेत, जुन्या शाखेला 1985ची शाखा जिचा वाद झाला त्या शाखेला भेट देणार आहेत। कसं बघता आजच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांकडं? 1985 जी शाखा आहे ती त्यावेळेस आनंद दिघे साहेब माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे। आणि नंतर मग त्या ठिकाणी जे आताचे मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी म्हणजे छोटे कार्यकर्ते होते ते, आणि नंतर आता ती हळूहळू ती शाखेतून त्या ठिकाणी सगळं कार्यक्रम झाला, म्हणून उद्धवसाहेबांनी त्या जुन्या शाखेचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी गेले आणि कार्यकर्त्यांची हितगुज चर्चा, गप्पा टप्पा, माहिती असं ते घेण्यासाठी गेले। आता ते हे गेल्यानंतर मग बाकी तिथे जे आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना वाटतं की बाबा आपल्या बालेकिल्ल्यात आले, आणि म्हणून तिथे काही ना काहीतरी त्यांचे काही चेले वाटे काढे करण्याचं काम सुरू होतील। परंतु उद्धवसाहेब एकदम ठाम आहे, ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदीजी त्या ठिकाणी उद्धवसाहेब जिथे गेले, जिथे जाणार आहे तिथे जातात, मग त्यांचे कॉम्पिटिशन करायला हे कोण आहे? हे कोणीच नाही, हे तर उद्धवसाहेबांच्या हाताखाली तयार झालेले आहे। उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री केलेलं त्यांना, म्हणजे मंत्री केलं, आणि उद्धवसाहेबांसुद्धा त्यांना मुख्यमंत्री करणार होते, पण टेक्निकली सगळं ते हे झाल्यामुळे राहून गेलं। पण किती मोठं मन उद्धवसाहेबांचं आहे, आणि हे मात्र उद्धवसाहेबांना आपलं काहीतरी घराणेशाही काय, अमकं काय, ढमकं काय। त्यांनी असं म्हणाले की तुम्ही घराणेशाहीवर बोलू नका, कारण मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब माझी जबाबदारी केली, घराणेशाहीचं वावगं तुम्हाला होतं, तर मग तुम्ही शिवसेनाच जी आहे ती खाजगी कंपनी म्हणून चालवली। चुकीचं आहे असं। शिवसेना ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली संघटना आहे, आणि आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते किती मोठे केले त्यांनी, हे सुद्धा तसेच मोठे झाले ना। आता हे मोठे झाल्यानंतर ते त्यांचे चिरंजीव खासदार झाले का नाही, मग ते घराणेशाही नाही का? आता पण ती घराणेशाही ती वेगळी आहे, इथे घराणेशाही म्हणजे कशी आहे, हे कर्तृत्व त्या ठिकाणी त्यांचं आहे। माननीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर ज्यांनी राहून पूर्ण संघटनेला मदत केली, साथ दिली, संघटना वाढीचं काम केलं, आपलं कर्तृत्व दाखवलं। माननीय साहेब गेल्यानंतर
स्वतः त्यांनी 2 वेळेस निवडणुका जिंकल्या, पण त्याच्यात हे सुद्धा होते ना आताचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडे उद्धव साहेबांचे सैनिक तिकीट झालेलं त्यांचं, आणि ते इतकं असताना घराण्याचेही कसले आलेले आहेत. पण मुद्दामच त्या ठिकाणी घराण्याचे दाखवायचे. आज आदित्य साहेब तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला इतके ब्रिलियंट, इतके जबरदस्त आहे, तुम्हाला सांगतो खरोखर. म्हणजे आम्हाला ठाकरे परिवाराचं खरोखर त्या ठिकाणी म्हणजे एक त्यांचे ऋण आम्ही कधी व्यक्त करू म्हणजे कसं आम्ही करता येईल की आज साहेबांचं कुटुंब, प्रोत्साहनकारांचं कुटुंब त्या ठिकाणी आम्हा सर्वांना मोठं करत आहे. तुम्ही ना खैरे साहेब, तुम्ही ऋण मानताय ठाकरे परिवाराचे, पण तुमचे एक काळचे सहकारी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांनी सांगितले की ठाकरे स्वतःचं घरच बाधित ठेवू शकले नाहीत, अबाधित ठेवू शकले नाहीत स्वतःचं घर ठाकरे. आता ते काही बोलायला लागले. आता हे त्यांचं काय आहे, त्यांना असं वाटतं की ते आता हे झाले, पुढे काय होईल पहा त्यांचं. काय होईल 24 मध्ये, काय होईल तुम्हाला वाटतं? कारण आता ह्या सगळं, आता शिवसेना तर त्यांच्याकडे दिली. नाही, हे सगळे पडणार आहे. अजून सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. सुप्रीम कोर्टातली तारीख त्या ठिकाणी आम्ही हे सांगितलं की लवकर द्या, कारण आम्हाला बाकी मग पुढची तयारी करण्यासाठी लोकसभेची, विधानसभा असेल, बाकीच्या निवडणुका असेल, त्यासाठी होईल लवकर. साहेब, एक शेवटचा प्रश्न. श्रीकांत शिंदे सुद्धा उद्धव ठाकरेंवरती टीका केली, माझ्या मतदारसंघात येत आहेत, तुमचं स्वागत आहे, पण आधी आले असते तर बरं झालं असतं, देर आहे दुरुस्त आहे असं त्यांनी म्हटलं. तो आता काय मुलगा आहे, तो काय असं बोलतो, कोणाच्या बाबतीत बोलतो तो. त्यांना आमचे फक्त आदित्य साहेबच काफी आहे त्यांना उत्तर द्यायला. परंतु त्यांनी असं बोलू नये. वडील बोलतात म्हणून आपण बोलावं हे त्याची लायकी नाही आहे. उलटे त्याची लायकी दिसून येते, कारण डोंबिवली आणि कल्याणचे मतदार खूप सुज्ञ आहेत. ते सगळं बघते, हा काय बोलतो आणि तो काय करतो, सगळं त्यांना, लोकांना याच्या बाबतीत सगळं माहीत आहे. आम्हाला तर माहीत होतं, मी शिवसेनेचा नेता होतो तिथे आणि आमच्या अंडर त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही पाहिजे, अरे हा कुठे गेला रे, अरे त्याला बोलवा लवकर, त्याला बोलवा, आता मतदान होणार आहे, कुठे गेला तो. मग राजनजी म्हणायचे ते आता फिरायला गेले असतील. अरे मला फिरायला कसं तर बोलून घ्या ना त्यांना. कधीच नव्हता तो इकडे तिकडे फिरायचा. आम्हाला माहिती आहे ना त्याचं काय कसा काम करतो. जसा निकाल आला ना, आता संजय शिरसाट देखील आज टीका केली आहे. ह्या सगळ्या नाशिक दौरा असेल किंवा उद्धव ठाकरेंचं घराणेशाही असेल, उद्धव ठाकरेंचं सगळं संपलं. त्यांचे शिवसैनिक म्हणजे संजय राऊत, तुमचं नाव घेतलं, अजून 2-3 फक्त नेत्यांची नाव घेतली, एवढीच शिवसेना उरली असं संजय शिरसाटाचं म्हणणं. आता त्यानं तर आता मीच पाडणार आहे. कसं पाडणार माहिती आहे ना, म्हणजे ह्या खुर्चीवर बसून त्यांना 2,500 फोन करून मी निवडून आणलं. आता मात्र त्या ठिकाणी आमचे उमेदवार तयार आहे त्या भागात आणि जबरदस्त लोकांचे त्या ठिकाणी. म्हणून आता मी जसं वाचवलं, जिंकवलं, तसं पुढे त्या ठिकाणी आता त्यांना साफ करणार आहे. कारण त्यांनी बडबड करू नये, चुपचाप बसावा. ते बडबड केली तर काय लोक काय हे ना खूप चांगला समजतात का. लोक आधीच चिडलेले आहे की हा कोण होता ना, आता कसं झालं ना, लगे कोणावर टीका करतो, हे लोकांना पटत नाही समाजाच्या. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांचा पराभव तर होणारच आहे. पण आधी लोकसभा आहे, लोकसभा जिंकल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण कोणीही त्या ठिकाणी हे निवडणूक घेऊ शकत नाही. जितके गद्दार आहे आमच्या संभाजीनगरमध्ये, काय तुम्हाला सांगतो, संभाजीनगरचं एक माननीय बाळासाहेबांना मानणारे सगळे लोक आहे, त्यांचा गड आहे. आता उद्धव साहेबांचा गड आहे. तर त्या ठिकाणी कुणीही गद्दारी केली तर लोकांना, आमच्या संभाजीनगरच्या जनतेला त्या ठिकाणी हे असे गद्दार अजिबात आवडत नाही. तुम्ही जर हिशोब आपला सुरुवातीपासून सगळं पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की हे सगळं त्या ठिकाणी गद्दारांना आमच्या या जनतेने कधीच थारा दिला नाही, माफ पण नाही केला. दिलं त्यांना. हां, 24मध्ये आमचे तिथे विधानसभेला आणि लोकसभेला तर आम्ही आहोतच, काय प्रश्न. धन्यवाद साहेब. खरं तर 2024ची लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, बाळासाहेबांना मानणारा हा सगळा छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे आणि आमचेच आमदार आणि आमचेच खासदार निवडून असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.